तो चमत्कार आज आमच्या घरी झालाय। एक छान अनुभव येतो कारण घरी आल्याच्या नंतर गणपती बाप्पा। हॅलो नमस्कार। तर आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस, म्हणजे आता कालचा लास्ट व्लॉग होता तो गणपती बाप्पा आणला तिथपर्यंतचा होता आणि आज हा दुसरा दिवसाचा व्लॉग आहे। आणि सकाळपासून आम्ही आता जेवणाला लागलोय। म्हणजे सकाळ म्हणजे मी तर उशिरानच गेली कारण कातांची अचानक रात्री तब्येत बिघडली होती, त्याला खूप ताप आला होता, त्याच्यामुळे मग मी त्याला रात्रीपासून त्यालाच बघत होती। मग त्याला 2-4 वेळेस औषध वगैरे दिलं, त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं व्यवस्थित त्याची तब्येत करून मग आम्ही इथे आलो आणि मी थोडं जेवणाला हेल्प केली मामींना आणि मग देवाला नैवेद्य दाखवून मग मी इथेच दुपारचं जेवण जेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या घरी जाणार आहे। तर हे आजचं गणपती बाप्पांचं रूप आहे आणि मोदकाचं नैवेद्य आणि आपलं पारंपरिक जेवण। मग गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं। त्याच्यानंतर मग मी माझ्या माहेरी गेली आणि तिथे गणपती बाप्पांचं दर्शन करून घेतलं, कारण का रात्री मला गणपती बाप्पा आणताना इथे यायला जमलं नाही। आणि मग दर्शन करून घेऊन मग आरतीला आम्ही सुरुवात केली। हॅलो नमस्कार। तर आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आहे ना आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे। तर 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा आहेत यावर्षी। त्याचं कारण म्हणजे माझे आजोबा आहेत ना, ते एक्सपायर होऊन 3-4 महिने झाले, त्याच्यामुळे वर्षभर आहे ना सुतक लागलं आहे। तर पप्पांचं मामांचं घर आहे ते खरं तर, आणि पप्पांचेच मामा आहेत 2 नंबर, आणि मग सुतक लागल्यामुळे यावर्षी 1.5 दिवसाचे गणपती ठेवलेत आणि आज आमचे बाप्पा चाललेत। तर त्याचं आज विसर्जन करण्यासाठी म्हणजे आम्ही लोक सर्वजण आलो। तर आता आरती सुरू होईल, आता आरतीला आम्ही जातो। तर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू दाखवते। गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया। हॅलो असं सगळे दिशा फिरवायच्या गोल आणि मग असा समजण्यात पण नाही पटकन ते असं। आता तुझं कसं पटकन लक्ष गेलं म्हणून लक्ष गेलं। अजून हार आहे का बघ खाली? नाही खाली काय नाही बघ आधी नजर टाक। नारळ दे का जेवणाला? ते नारळ राहू दे, ते नाही टाकायचं, ते नाही माहिती आहे नाही तिला पण नाही बोलला, खबरच नाही तर कोणला बोलत नाही मला पण।
चालू आहे गाडीवर नाही यायचं तर कोणतरी दीदीला बसाव, दीदीला सांग गाडीवर त्याच्या. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. वर्षी लवकर या. दरवेळेस रिक्षामध्ये व्हिडिओ काढत असते तेव्हा कोण ना कोण वेगवेगळे असतं. आजचे आमचे सेलिब्रिटी आहेत आमचे बाप्पा. दरवेळेस रिक्षामध्ये वेगळे आहेत. आज आमचे बाप्पा आहेत आमच्या ब्लॉग मध्ये. बिचारे चालले ते त्यांच्या घरी. आले चालले. कशी वाटले आमचे गणपती बाप्पा? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हे आम्हाला पण एक्सप्रेशन देत नाहीत. एवढी व्हिडिओ काढते आम्हाला काढता देत नाही. हे कधी नॉर्मल हसत पण नाहीत. अरे एक मिनिट. अरे वा नाही असेल बघ. हॅलो काम करते रे. हो ना. लय मोठे हात घ्यायला चल सायकार पेटाव. हे पुढे घे. हे कसं पेटाव? हे आहे बचाव. अरे हे पेटाव. गणपती बाप्पा मूर्ती मामा की पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. लवकर या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. मोरया. चैन पडे ना आम्हाला. दक्षिणा द्यावी लागेल. गणपती बाप्पाचं विसर्जन तर करून आलो, पण आहे ना घरी आल्याच्या नंतर आहे ना एक एकदम वेगळंच बोलतात ना, एक छान अनुभव येतो. कारण घरी आल्याच्या नंतर गणपती बाप्पा पण दिसतात. जर खरंच आपलं मनापासून श्रद्धा केलेली ती पावन होते तर ती अशी शैलू लाईट लावून ना ती त्याच्याने आणि जास्त दिसतं. बरं मी तुम्हाला दाखवते आज. म्हणजे ते विसर्जन झालं ना, विसर्जन झाल्याच्या नंतर ती जी माती देतात ना त्याच्यापासून बघा ना कसं एकदम गणपती बाप्पाचंच रूप आले पूर्ण त्याला. म्हणजे हे एक चमत्कारच असतो असं बघायला गेला तर. तो चमत्कार आज आमच्या घरी झालाय. आम्हाला पावन झालं ते. आता हळदी कुंकू लावतो. खरंच पण लय भारी वाटतंय ते. छानच झालं. 7 दिवस बसायचंच होतं म्हणून त्याने स्वतः परत आला घरी आपल्या सोबत येता येता. म्हणजे तो म्हणतो सोडता नाही होते, मला 7 दिवसांनी जायचं होतं. काय करलं आता 1.5 दिवसात कलर बाकी आहे बस. खरंच 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 किती भारी वाटत असं ते बघतच बसायचं वाटतंय. ऑक्साईड टाइप आलाय मस्त.
कसा वाटता तुका? तेच तर मी एक बघत राहिली बघत राहिली माझी आजी बघत राहिली आहे. तिला ते लय आवडलं. आवडलं. हा ना. हेच करायचंच नव्हतं का आमच्या अशीच हे देवाची इथे ठेवायला पाहिजे काय ना करणार माती. पण ते छायावर कसला भारी आहे. होय तर सगळ्या पोरा हे 7 दिवस 7 दिवस ते अंगण छान वाटलं. आमचं खरं गणपती आमचं 11 दिवस. ते रे मामाचा बर्थडे तू कशाला मध्ये बसतो? प्रत्येक टाइमला केक कापायला पाहिजे तुला. चादरीपेक्षा तरी बरं वाटतंय. काय डायनिंग मला चादरी प्राइस दिसते. दिंकू दीदी चादर नाही लपटलेली. चादरी वेलीच आहे. हे कापून मी तू कापतो. चला ये आता ये ते बस. दोन्ही हाताने केक हाताने कापणार. दिंकू फोटो पाठवा. धमकी देते की सांगतेस? हा हा हे बघ साईड बघ दीदी साईड बघ. कापायचं की ना. हा कापा कापा. खाली मुंडी घालून कधी बसला बघ. चला तो दिसतोय कुठे? खाऊ नाही तर आपण 200 रुपये प्राइस टॅग आहे. दिसतंय ते बघ लिहिलं 200 रुपयाला मला आणून दे की. हा भेटतो युट्यूब मध्ये दिसेला. बाय वन गेट कापू रे. चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर यात्री. हॅपी बर्थडे टू यू. अरे यात्री काय करतोय रे? आपण केक कापतोय. कापतच झाला. परत त्यांना बोल. परत बोला त्यांना बोल. परत एकदा बोला. एकदा बोल. टू यू. बस बस हे बस झाला. चला नाही बरोबर. नाकाला लागलं. तांदळा काढतो. धर 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 ना आता धर ना. हळू म्हणजे थोडूसा भरव.